5 वर्षापूर्वी अचानक गायब झालेला भाऊ, घरातील प्रत्येकासाठी तो फक्त एक व्यक्ती नव्हता तर संपूर्ण जग होता. त्याच्या अचानक हरवण्यानं घरातील हसूच हरवून गेले. आईच्या डोळ्यात दिवस रात्र अश्रू होते, वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता होती आणि बहिणीच्या मनात फक्त एकच आशा, माझा भाऊ एक दिवस नक्की परत येईल. कुटुंबानं खूप शोध घेतला, पोलिसांकडे तक्रार केली, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण वर्षानुवर्ष त्याचा काहीच पत्ता लागला नाही. हळूहळू काळ पुढे सरकत गेला, पण बहिणीच्या मनातील आशेचा दिवा मात्र विझला नाही. अखेर 5 वर्षानंतर बहीण वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेली. पायऱ्या चढताना तिची नजर एका फाटक्या कपड्यात थकलेल्या अवस्थेत बसलेल्या व्यक्तीकडे गेली. क्षणभरासाठी तिला विश्वासच बसला नाही, पण नीट पाहताच तिच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले, भाऊ. आणि पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर आला. 5 वर्षानंतर अचानक झालेल्या या भेटीत दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागले. त्या क्षणी आसपास उभे असलेले भाविकही भावुक झाले. बहिणीला तिचा हरवलेला भाऊ पुन्हा मिळाला होता आणि त्या क्षणात 5 वर्षांची वेदना, प्रतीक्षा आणि आशा सगळं काही विरघळून गेलं.